नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. भाजपाच्या महिला नेत्यांच्या मुलीकडून श्रीरामाबाबत प्रक्षोभक विधान. बदलापुरात तणाव, गुन्हा दाखल, पक्षाने केली कारवाई. भाजपाच्या एका स्थानिक महिला नेत्याच्या मुलीने श्रीरामाबाबत प्रक्षोभक विधान करून त्यांचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केल्याने शनिवारी बदलापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपाच्या महिला नेत्यांच्या मुलीकडून श्रीरामाबाबत प्रक्षोभक विधान. बदलापुरात तणाव, गुन्हा दाखल, पक्षाने केली कारवाई. भाजपाच्या एका स्थानिक महिला नेत्याच्या मुलीने श्रीरामाबाबत प्रक्षोभक विधान करून त्यांचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केल्याने शनिवारी बदलापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच त्या वक्तव्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच संबंधित मुलीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मुलीला ताब्यात घेऊन तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच भाजपाचे पदाधिकारी असलेल्या त्या मुलीच्या आईकडून पक्षाने पदाचा राजीनामा घेतला आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार भाजपाच्या बदलापूर पूर्व मधील महिला आघाडी असलेल्या प्रतिभा जाधव यांची कन्या मृणाल जाधव हिने इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली होती. तसेच त्या रील मध्ये श्रीरामाबाबत आक्षेपार्ह शब्द उच्चारले होते. ही रील व्हायरल झाल्यानंतर शनिवारी सकाळपासून बदलापूर मधील हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तसेच या वक्तव्याविरोधात बदलापूर पूर्व मधील खरवई परिसरात दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तसेच रिक्षाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित मुलीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर भाजपाने मृणाल जाधव हिची आई आणि पक्षाच्या पदाधिकारी असलेल्या प्रतिभा जाधव यांच्याकडून पदाचा राजीनामा घेतला आहे. तसेच त्यांना पक्षातून बडतर्फी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती भाजपाने प्रसिद्ध पत्रकारांमधून दिली आहे. वादग्रस्त तरुणाची गाडी, मोबाईल जप्त करत गुन्हा दाखल करून तिच्यावर कारवाई करण्यात आली असून कोणीही अफवा पसरू नये अशी सविस्तर माहिती पोलिसांनी दिली. आपण तरुणीला अटक करून मान्य न्यायालयात हजर केले असता तिची पोलीस कस्टडीची रिमांड मागणी केली असता मान्य न्यायालयाने ती अमान्य करून तिची मॅजिस्ट्रेट कस्टडीत रवानगी केलेली आहे. सध्या सदर तरुणी आधारवाडी जेल येथे ठेवलेली आहे आणि दुसरा आरोपी जो आहे तो मायनर असल्यामुळे त्याला आपण नोटीस दिलेली आहे. सदर तरुणीला सकाळी मान्य न्यायालयात सुट्टीचं कोर्ट असल्यामुळे लवकर हजर करण्यात आलं. बातमी कुठलीही द्या पण त्याची दुसरी बाजू खात्री केल्याशिवाय देऊ नका. पोलिसांनी त्यांची कारवाई योग्य केलेली आहे. दुसऱ्या बाजूचा माहिती घेऊन बातमी द्या हे माझं आव्हान आहे. खोट्या बातम्या पसरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करू नका. सदर व्हिडिओबद्दल आमच्या टेक्निकल टीमने ऍक्शन घेतलेली आहे. उद्यापर्यंत तो व्हिडिओ बऱ्यापैकी डिलीट होत नाही. सदर महिलेचा मोबाईल आणि ज्या वाहनातून तिने ती क्लिक केलेली होती आपण ते गुन्ह्याच्या तपास. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.